व्हिडिओमध्ये आपण ज्या काही गोष्टी डिस्कस करणार आहोत त्या गोष्टी जनसामान्यापर्यंत पोचल्या पाहिजे. प्रॉपर्टी कधी घ्यायची, कुठं घ्यायची आणि कशा प्रकारे घ्यायची हे त्यांना माहीत झालं पाहिजे. तर हा व्हिडिओ खरंच भरपूर लोकांपर्यंत पोचवा. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे अतू रिअल इस्टेट या यूट्यूब चॅनलवरती. आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की रिअल इस्टेट म्हणजे काय आणि त्याच्यानंतर मग बघितलं की रिअल इस्टेटमध्ये पैसा आहे का. तर या आपण व्हिडिओमध्ये बघणार आहे आणि अतुल सरांची बाईट घेणार आहे. नमस्कार. अरे काय सांगणार सर तुम्ही आता रिअल इस्टेट बद्दल? आपण मागं बघितलं रिअल इस्टेटमध्ये पैसा आहे का, रिअल इस्टेट म्हणजे काय. तर आता या नवीन व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत? बरं, मी सांगतो तुम्हाला. येऊ काय, खाली येऊ काय? हा सर, खाली या. सागर इकडे कसं काय? तर या सर, आपण रिअल इस्टेट बद्दल थोडीशी चर्चा करूया. या काय सागर, कुठे होतास? बरेच दिवस झाले आपली काही भेट झाली नाही. सर, लोकसभेची निवडणूक आज तुम्हाला माहितीच आहे, खूप वातावरण तापलेलं होतं, त्यामुळे मी त्यामध्ये थोडं व्यस्त होतो. परंतु सर, आज रिअल इस्टेट बद्दल आपल्याला बरीचशी चर्चा करायची आहे. आणि सर्वात अगोदरचा प्रश्न म्हणजे ना सर, रिअल इस्टेटमध्ये जेव्हा आपण जागा घेत असतो तेव्हा कुठे घ्यायची? रिअल इस्टेटमध्ये जागा आपण कुठे घ्यायची? तुम्ही बघा, रिअल इस्टेटमध्ये कधीही कोणी जागा घेतो तर पहिले काही काही गोष्टी चेक करत असतो. चेक करत असताना पहिली महत्त्वाची गोष्ट मी सांगतो तुम्हाला, कनेक्टिव्हिटी. आता कनेक्टिव्हिटीमध्ये काय काय येत असते बघा. आपण या ठिकाणी उभा आहोत, या ठिकाणी हे काय चाललेलं आहे? रोड. दळणवळण चालली आहे, म्हणजे कनेक्टिव्हिटी. एक तर त्यांना रोड कनेक्टिव्हिटी पाहिजे. ज्या ठिकाणी तुमचा प्लॉट आहे, तुमचा फ्लॅट सिस्टीम आहे, जे काही आहे, पहिले आपण बघतो ती म्हणजे रोड कनेक्टिव्हिटी. त्याच्यानंतर आता मोठ्या सिटीमध्ये आपण गेलो तर एअर कनेक्टिव्हिटी. एअर कनेक्टिव्हिटी म्हणजे काय की माझ्या लेआउटच्या जवळपास कुठं एअरपोर्ट वगैरे आहे का नाही, हे झालं एअर कनेक्टिव्हिटी. आणि सर्वसाधारण तिसरी गोष्ट जर माणूस पहिले बघत असेल तर ती म्हणजे रेल्वे कनेक्टिव्हिटी, की माझ्या जवळपास, माझ्या लेआउटच्या जवळपास रेल्वे कनेक्टिव्हिटी आहे का नाही. ह्या झाल्या मेन गोष्टी. त्याच्यानंतर मी ज्या एरियामध्ये प्लॉट घेत आहो, फ्लॅट घेत आहो किंवा कुठली जागा घेत आहो, त्या जागेपासून हॉस्पिटल किती लांब आहे, त्या जागेपासून शाळा किती लांब आहे, त्या जागेपासून मार्केट किती लांब आहे, या सगळ्या गोष्टीचा विचार आधी केला पाहिजे आणि त्याच्यानंतरच आपण तुम्ही सांगितलं कनेक्टिव्हिटी खूप गरजेची असते. कनेक्टिव्हिटी जसं की आपलं हॉस्पिटल, आरोग्याविषयी झालं, आपल्याला कुठे बाहेर पडायचं जायचं असलं तर विमानतळाची पण खूप गरज असते. आणखी बाजारपेठेसाठी शहरात जायचं असेल तर रोड कनेक्टिव्हिटी सुद्धा खूप गरजेची असते. आणि यामध्ये सर, आता तुम्ही कनेक्टिव्हिटी सांगितलं, मला सांगा सर, आपण कनेक्टिव्हिटी जर ठीक आहे, परंतु आपण जागा कधी घ्यायची? वेळेला सर खूप महत्व असते. अतिशय सुंदर प्रश्न आहे. प्रॉपर्टी कधी घ्यायची? आता बघा, कोणताही एखाद्या लेआउटचा मालक आहे, सुरुवातीला जेव्हा प्रॉपर्टी काढतो, तुम्ही सांगा, सुरुवातीला त्याची किंमत जास्त असते का? खूप कमी असते. खूप कमी असते. सगळ्यात बेस्ट टाईम जर कोणती प्रॉपर्टी घ्यायची असेल तर ती असते त्या प्रॉपर्टी ज्यावेळेस लॉन्चिंग होते त्यावेळेस ती प्रॉपर्टी घ्यायची. कारण ज्या वेळेस प्रॉपर्टी लॉन्च होते तेव्हा कोणतीही कंपनी ती प्रॉपर्टी एकदम कमी रेटमध्ये काढत असते. केअरफुली आहे का, जेव्हा त्या लेआउटचा, त्या मालकाचा 20% सेल होतो, त्या प्रॉपर्टीमधले 20% सेल होतो, तर ते त्यांचा रेट काही पर्सेंटनी वाढवतात. समजा 40% सेल झाला तर ते काय करतात, त्यांचा रेट परत थोडा वाढवतात. 60% झाला तर ते त्यांचा रेट आणखी जास्त वाढवतात. आणि जेव्हा 80% लेआउट सेल आउट होतो, प्रॉपर्टी सेल आउट होते, तेव्हा ते आणखी जास्त रेट वाढवतात. तर सगळ्यात महत्त्वाचं काय की प्रॉपर्टी जेव्हा लॉन्चिंग होते तेव्हा जर घेतली तर आपल्याला एक तर कमी दरात पडते. हे झाला पहिला पॉईंट. दुसरा महत्त्वाचा पॉईंट काय की जेव्हा लॉन्चिंग होते तेव्हा आपल्याला आपल्या मनाप्रमाणे प्लॉट पाहिजे, फ्लॅट पाहिजे, काय पाहिजे ते आपल्या मनाप्रमाणे पाहिजे. आता बघा, भरपूर लोकांची रिक्वायरमेंट नसते. ते म्हणतात आम्हाला कॉर्नरच पाहिजे, आम्हाला ओपन स्पेसच्या जवळ पाहिजे, आम्हाला ग्राउंडच्या जवळ पाहिजे. तर जेव्हा लॉन्चिंग होते तेव्हा आपण त्या गोष्टी घेऊ शकतो. एकदा लॉन्चिंग झाले कॉर्नरवरचे सगळे प्लॉट पहिल्या दिवशी चालले जातात. जे ओपन स्पेस ग्राउंड असते तिथले प्लॉट खूप महत्व असते. हे बघा, कॉर्नरला महत्त्व असते आणि नाही असते, हे दोन्ही गोष्टी बरोबर आहे. कारण तुम्हाला सांगतो, समजा एखादी वास्तुशास्त्रज्ञ माणूस असेल, तो कधीच कॉर्नरचा प्लॉट घेत नाही, कधीच घेत नाही. पण आता
बाकी लोकांना कसं असते, कॉर्नरचा घेतला की आम्हाला रेट जास्त येईल बा असं म्हणून काही लोक घेत असतात. पण प्रत्येक लोकांची चॉईस वेगळी आहे. कोणाला कॉर्नर पाहिजे असतं, कोणी म्हणतात आम्हाला मागचा प्लॉट द्या मोकळा, आम्हाला निवांत पाहिजे, आम्हाला कोणाचा कल्ला नको, एकटेपणा हवा आहे, असे पण असतात. असं काही नाही आहे. बरं ठीक आहे, आता लोकांचा फॅड आला आहे की कॉर्नरच पाहिजे, पण एका लेआउटमध्ये किती कॉर्नर असतात? नाही असतात ना. 10-12 कॉर्नर प्लॉट भेटतात, पण त्याच्यानंतर काय? पण जे हुशार लोक असतात ना, कॉर्नर नाही, कॉर्नरच्या बाजूचा घेतात. ज्यांना सर छोटासा होलसेल बिझनेस टाकायचा असतो, आपण मिनिमम एक जे एरिया असतो, एक जी कॉलनी असते त्याच्यामध्ये जे फ्लॅट पडतात, त्यांना छोटासा बिझनेस टाकायचा, जसं की नॉर्मली किराणा दुकान. तशा लोकांसाठी स्मॉल स्केलवर कुठला बिझनेस करायचा असेल तर कॉर्नर प्लॉट ठीक आहे. पण कॉर्नर प्लॉट घेतो ना आपण, थोडं जास्त पेमेंट करावं लागतं. त्याच्या बाजूचा जरी घेतला तर सेम फिलिंग येते, तसं काही फरक पडत नाही. पण अशा प्रकारे आपल्याला बघा, जेव्हा लॉन्चिंग होते त्याच वेळेस जर घेतलं तर कमी दरात एकतर भेटते, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपल्या मनाप्रमाणे आपल्याला आपला प्लॉट, आपला फ्लॅट, आपली जमीन आपल्याला चॉईस करता येते. म्हणून प्लॉट किंवा फ्लॅट किंवा कोणतीही प्रॉपर्टी कधी घ्यायची, ज्या वेळेस लॉन्चिंग होते. आता बघा, समजा एखादी प्रॉपर्टी लॉन्चिंग झाली, लॉन्चिंग झाल्यानंतर समजा मी घेतली आहे, आणि एका महिन्यानंतर जर मी विकणार आहे, तर जेवढ्या पैशाला घेतली तेवढ्याला थोडी ना विकणार आहे, मी काहीतरी ॲड करून विकणार की नाही. पण मला बेनिफिट काय झाला, जेव्हा मी प्रॉपर्टी घेतली तेव्हा मला एकदम कमी दरात मिळाली, एकदम कमी पैशात, त्याचा सगळ्यात कमी होता ते. आणि आता विकायची आहे तर मी थोडंसं ॲड ऑन करून विकणार. म्हणून मार्केटमध्ये तुम्ही बघा, जे हुशार लोक असतात ते फक्त लॉन्चिंगच्या वेळेसच घेतात, कारण कमी दरात भेटते, आणि तिथून पुढं त्या एरियाचा रेट वाढतच जातो, कधी व्हॅल्यू वाढत जात असते. म्हणून नेहमी लॉन्चिंगच्या वेळेस बघायचं, जर घ्यायचं असेल तर. बघू शकता मित्रांनो, सरांनी वेळेची मर्यादा खूप चांगल्या प्रकारे समजून सांगितलेली आहे. जेव्हा आपल्याला प्लॉट एखादा खरेदी करायचा असतो तेव्हा वेळेचं भान खूप महत्त्वाचं असते. जेव्हा सुरुवातीला लॉन्चिंग होतात एखाद्या फ्लॅटची विक्री किंवा जे काही जागा असते, तर त्याच्यामध्ये वेळेची खूप मर्यादा मोलाची असते. जो कोणी व्यक्ती सुरुवातीला घेत असतो जागा, त्याला कमी दरामध्ये भेटत असते, आणि जेव्हा मग 100% जागा असते त्याची 20% विकल्या जाते, मग त्याची किंमत आणखी वाढत असते. आणखी जेव्हा 50% होऊन जाते, त्यापेक्षा आणखी त्याचा जो दर आहे, जो भाव आहे, तो वाढला जातो. तर सरांनी आपल्याला कधी घ्यायची हे सुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे. यानंतर आता एक माझा तिसरा प्रश्न आहे सर, की कधी घ्यायची, कुठे घ्यायची, वेळेचा सुद्धा भान झालेला आहे. आता कशा प्रकारे घ्यायची, हा प्रश्न सर आम्हाला महत्त्वाचा. प्रॉपर्टी कशा प्रकारे घ्यायची हे मी एकदा पहिल्या व्हिडिओमध्ये पण थोडं सांगितलं होतं, पण या व्हिडिओमध्ये तुम्ही ते समजून घ्या की प्रॉपर्टी कशा प्रकारे घ्यायची. एक सेकंद जरा. तर हे बघा, कोणतीही प्रॉपर्टी घेताना आधी आपण काय बघतो, त्याचे डॉक्युमेंटेशन क्लिअर आहे की नाही, ही पहिली गोष्ट झाली. त्याला NATP सँक्शन आहे की नाही, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. त्याच्यानंतर हे बघा, आता नवीन गव्हर्नमेंटनं रूल काढलेले आहे. समजा एखादा लेआउट पडत असेल तर त्याला विशिष्ट पर्सेंटेजमध्ये ओपन स्पेस दिलाच पाहिजे. 36% ओपन स्पेस असलाच पाहिजे. रोड आणि नाल्यांसाठी जागा असली पाहिजे. त्यांनी रोड, नाल्या, इलेक्ट्रिसिटी सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड केल्या पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी जर एखादी कंपनी आपल्याला देत असेल, ह्या गोष्टी आपण आधी चेक केल्या पाहिजे. त्याच्यानंतरच पुढचं पाऊल आपण उचललं पाहिजे. बरेचदा काय होतं, लोक डॉक्युमेंटेशनमध्ये फसून जातात. एखादी कंपनी आपल्याला म्हणते आमचा NA झालेला आहे, TP 6 महिन्यात येऊन जाईल. पण काय होतं, ते TP यायला 6 महिने, 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष चालले जातात. मग जो कस्टमर आपले पैसे गुंतवून ठेवतो तो घाबरून जातो, अरे माझे पैसे फसले. पण आपण पहिले असा विचार केला, जर त्यांचा NATP क्लिअर असेल तरच आपण हात टाकायचा ना. जर क्लिअर नाही आहे तर मग कशाला हात टाकायचा. बरं सर, आता क्लिअर आहे की नाही हे थोडं एखाद्या व्यक्तीला माहिती नसते, डॉक्युमेंटेशन आणि ज्याचं एज्युकेशन थोडं कमी असते, बट या गोष्टीमध्ये त्यांना अट्रॅक्शन असते, जागा वगैरे घ्यायची असते, त्यांना सर्व नियम वगैरे माहिती नसते, ऍक्ट वगैरे माहिती नसतात. तर जसं तुम्ही सांगितलं, क्लिअर असणे खूप गरजेचं आहे. त्यामध्ये त्यांचे डॉक्युमेंट क्लिअर आहे का, थोडं कसं बघायचं? हे बघा, पहिले तुम्ही ज्या कंपनीशी व्यवहार करत आहे त्या कंपनीचा पाठीमागचा पास्ट मधला व्यवहार बघा,
ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. समजा त्या कंपनीने खरंच मागच्या लेआउटमध्ये रजिस्ट्र्या प्रॉपरली केल्या असेल तर ती नवीन लेआउटमध्ये करूनच देणार. आणि हे बघा, आता नवीन रूलप्रमाणे कसं झालं आहे माहीत आहे का, NATP NOC यायला थोडासा वेळ लागतो, पण याचा अर्थ असा नाही की ते होणार नाही. काम होतं पण थोडा वेळ लागतो. पण आपण जेव्हा प्रॉपर्टी घेतो तेव्हा पहिले चेक केलं पाहिजे की खरंच यांचं काम कशा प्रकारे आहे. डॉक्युमेंटेशन एखाद्या वेळेस आपल्याला समजत नाही, पण आपण त्यांना विचारू शकतो ना, NATP आहे का बा. हां, ते आपल्याला सांगतात NATP आहे तर दाखवा कागद म्हणायचं. जर त्यांनी आपल्याला दाखवलं, डॉक्युमेंट दाखवली, सगळं ओके आहे, आपल्याला वाटलं यांचा व्यवहार ओके आहे, तर मग आपण तिथं व्यवहार करू शकतो. अशा प्रकारे करायचं. बघू शकता मित्रांनो, सरांनी कुठे घ्यायचं, कधी घ्यायचं आणि कशा प्रकारे घ्यायचं ते सर्व आपल्याला क्लिअर केलेलं आहे. आज आपण इथेच थांबूया. नेक्स्ट पार्ट आपण लवकरच येणार आहे. अतुल रिअल इस्टेट या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा. धन्यवाद.